ऑक्टोबरने वय वर्ष 83, म्हणजे तुम्ही लहान बाळ आहात 83 वर्षाची असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे वरून एक नंबरला. करेक्ट. आणि हे जे वय वाढतं आपलं, वय वाढलं म्हणजे आपण त्याला लहान मुलासारखं जपतो. तर आज आपल्या ओंकार हॉस्पिटलमध्ये आपण एका लहान बाळाची मुलाखत घेणार आहोत. 83 वर्षाचं बाळ आहे. ज्या दिवशी तुम्ही आलात त्या दिवशी तुमच्याबरोबर कोण होतं नातेवाईक? नातेवाईक होते ना. नाही, तुम्ही ज्यावेळेला सुरुवातीला पहिल्या दिवशी आला त्या दिवशी? पहिल्या दिवशी आलं तेव्हा नातेवाईक होते, मुलगा होता एवढं कोणते ना नातेवाईक होते. बरं. कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत ओंकार हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, इथे नर्स? आता बरं का साहेब, तुम्हाला ओंकार हॉस्पिटल मी सांगतो, तो आजचा संबंध नाही आमचा. बरं. 10 वर्षापासून. वा. जसं हॉस्पिटल चालू झालं ती तसं आम्ही यांचे हेच पे हॉस्पिटल पेशंट. कारण मागच्या वेळेला मी जवळजवळ अर्धा दिवस ॲडमिट होतो तिथं आणि ही स्टेटमेंट होती. मग आम्ही इथं आमचं 100% घरच्यासारखं म्हणजे योग्य वाटतं आम्हाला. योग्य वाटतं तुमच्यावर कोणी असो असं नाही, इथं काही घरच्यासारखे सगळं विशेष नाही. सगळं काहीच प्रवासी नाही. आता तुम्ही जे आहात, तुम्हाला आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही एक नोन केस आहात. डायबिटीज, BP असं आणि काही क्रिटिकल तुमचे आजार आहेत जे फक्त आमचे जे संचालक आहेत डॉक्टर रवींद्र वामन सर यांना माहीत आहे. तर मला वाटतं इथं आल्यानंतर तुम्हाला फक्त वामन सरांना भेटलं तरी बरं वाटतं का? एकदम. म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं समोर तुम्ही गाठ झाली ना हां तरी जसं काय रुपाले सारखं. बरोबर. बघा, डोळे समोरून आले तुमचे, म्हणजे डोळे पाणावले. हे आहे मी सर्व पंचक्रोशीत लोकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे ओंकार हॉस्पिटलने जे केलेलं आहे ना ते आमच्या कोबने बाबांच्या डोळ्यामध्ये दिसतंय. डोळे कुणाचे भरून येतात, ज्याच्यामध्ये माया आहे, आपुलकी, प्रेम आहे. आज त्यांना एक 5-6 दिवस झाले आपल्या इथं आहेत आणि आज घरी जाताना तुमचे डोळे भरून येतात. म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटतं का की ह्या लोकांना सोडून जाऊ नये? चालायचं आता घरच्यासारखाच बरंच नाही ना कायमचं. म्हणजे बरोबर. जसं आपण एका कुटुंबात राहिलो तसंच कुटुंबासारखाच विषय वाटतो तिथं. नक्की. कुटुंब मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की अतिशयोक्ती आहे, पण अतिशयोक्ती नाही आहे. जिथं वामन सरांनी जिव्हाळा तयार केलेला आहे, असे जे रुग्ण आहेत पंचक्रोशीतील बरे ते कमी असतील. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की क्वांटिटी महत्त्वाची नाही, आम्हाला क्वालिटी आम्ही तयार केलेली आहे. ओंकार हॉस्पिटलचे जे काही कॅप्टन आहे आमचे, जसं एखादं जहाज असतं त्या जहाजाला दिशा देणारा कोण असतो? तो कॅप्टन असतो. तसं आमचं ओंकार हॉस्पिटलचं एक जहाज आहे आणि या जहाजाला जे काही होकायंत्र आहे ते कुणाच्या हातात आहे? आमच्या वामन सरांच्या हातात आहे. आणि ते दिशा देण्याचं काम करतात. आणि ही दिशा देताना त्यांचं एक उद्दिष्ट आहे की येणारा कुठलाही रुग्ण असेल, मग आता तुम्ही 83 वर्षाचे आहात, समोर एक मुलगा आहे तो 12 वर्षाचा आहे, इकडं हे आजोबा 74 वर्षाचे आहेत. म्हणजे प्रत्येक पेशंटचा आपण वयानुसार जर विचार केला आपण तर कुणीही वय किती आहे याच्यापेक्षा आपण वामन सरांकडे जातोय आणि तिथं बरं होतोय, ही जी संभावना आणि संकल्पना लोकांच्या भरोसा पक्का की मी इतके व्हिडिओ तयार केले, इतक्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, पण आज मी 83 वर्षाचे बाळ रडताना बघतोय. मला सुद्धा भारावून आलेले आहे की बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही काय कमवलं. ते एक दिवार पिक्चरमध्ये डायलॉग आहे, जुना पिक्चर दिवार, ज्याच्यामध्ये तो एक हिरो म्हणजे शशी कपूर ते अमिताभ बच्चनला म्हणतो, मेरे पास गाडी है, बंगला है, तेरे पास क्या है? तो म्हणतो मेरे पास माँ है. तसं आम्ही म्हणतो आमच्याजवळ हे आमचे पेशंट आहेत, आमच्यावर प्रेम करणारे. हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमच्या ओंकार हॉस्पिटलचं जे नाव आहे हे चारो नाही आहे, 10 दिशामध्ये आहे ना, ते पांगलेलं आहे आणि पांगत राहणार आहे. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत. आम्हाला काम करायला जोश येतो आणि ह्याच जोशाने, ह्याच उमेदीने, नव्या ताकदीने आम्ही पुन्हा एकदा लढू. आणि ओंकार हॉस्पिटल बऱ्याचशा लोकांपर्यंत अजून ठराविक लोकांना माहिती आहे, तर आता 10 वर्षापासून तुम्ही येत आहे, आणखीन 10 वर्षापासून दुसरे लोक येत आहेत. एक ठराविक वर्ग आपल्याकडे येतोय, पण आम्हाला अशा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे की जिथं अजून आम्ही गेलेलो नाही आहे. तर आज तुमच्या आशीर्वादाने
तुमच्या सर्वांच्या याच्याने आम्ही सक्सेसफुल होता म्हणजे नक्की 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 तुमच्या आशीर्वाद पाठीचे आहेत. असेच बाबाने बाबांसारखे भरपूर पेशंट आहेत. प्रत्येकाच्या मुलाखती आपण घेऊ शकत नाही, पण एक प्रतीक म्हणून त्यांनी आपल्याला खूप छान दिलेले आहे. मी जाता जाता तुमचे आशीर्वाद घेतोच, पण एक विचारतो की ओमकार हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काही उणिवा जाणवल्या का? इथली स्वच्छता इथं एकदम असं याच्यासारखं झालेलं आहे का देवच वर्ष असल्यासारखं म्हणजे बरं बरं बरं. घरी आठवण येते का तुम्हाला? मी मजा आहे ना माणसाला, आजार पाहतानाच बरोबर आहे. हे अगदी बरोबर आहे की, आणि इथं श्रद्धेने येता तुम्ही, ही श्रद्धा असते. आम्ही लोक त्याला एकदम पूरक ठरतो. मी सांगितलं ना मागाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही काहीच करत नाहीये, सगळे श्रेय कॅप्टनला जातं. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व टीमच्या वतीने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो असं परमेश्वराने प्रार्थना करतो. आणि नक्की तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य लागणार आहे. तुम्ही असे नेहमी भेटायला आला तरी चालेल आम्हाला. रस्त्यावर येता येता तुम्ही भेटू शकता. आणि तुम्ही मी असं ऐकलं की तुम्ही एक सात्विक विचाराचे आहात, हरिभक्त पारायण आहात. आयुष्य गेलेलं आहे. एखादं असं आमचा जो शेवट आहे कार्यक्रमाचा, एखाद्या अभंगाने कराल का? अभंग नाही म्हणत तुम्ही काही, पण तुमची जी रिंगटोन आहे तुमची सगळं मग कारण मी 10 वर्षे दिंडीमध्ये विनय करत काम केलेलं आहे. वा वा बघा, म्हणजे एक 10 वर्षे विनय केलेल्या